इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज। त्या न्यूज पेपर कडून बदनामीचा प्रयत्न। सुधांशु इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक अभयजीत दुबे यांनी केला खंडनाचा दावा। काही दिवसांपूर्वी एका न्यूज पेपरने सुधांशु इन्फ्रास्ट्रक्चरचे संस्थापक आणि मालक श्री अभयजीत दुबे यांच्यावर गंभीर आरोप करत एक बातमी प्रसिद्ध केली होती। या बातमीत त्यांच्या कंपनीच्या नावाला काळीमा फासण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु आता या आरोपांमागचं खरं सत्य समोर येत आहे। श्री दुबे यांनी सांगितलं की त्या वृत्तपत्रात ज्या पत्त्याचा उल्लेख करण्यात आला तो असत्य आहे आणि त्या पत्त्यावर तो न्यूजपेपर अस्तित्वातच नाही। एवढंच नव्हे तर त्या वृत्तपत्राने अशा स्वरूपाचे खोटे आरोप 15 ते 16 बिल्डर्स आणि डेव्हलपर्सवरही यापूर्वी केलेले आहेत आणि त्यामागे हेतू पैसे उकळण्याचा असल्याचा गंभीर आरोपही श्री दुबे यांनी केला आहे। काही रिअल इस्टेट व्यावसायिकांनी तर एडिटर इन चीफ विरोधामध्ये FIR दाखल करण्याची मागणी केली आहे। आता या प्रकरणावर स्वतः श्री अभयजीत दुबे यांनी आमच्या प्रतिनिधींशी खास संवाद साधला आहे आणि त्या न्यूज पेपरवर कायदेशीर कारवाईचा इशाराही दिलेला आहे। चला पाहूया त्यांच्यासोबत झालेली ही खास मुलाखत, जिथे त्यांनी उघड केल्या या बदनामी मागच्या कटाच्या पायऱ्या। पाहूया सुधांशु इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक श्री अभयजीत दुबे यांच्याशी झालेला आमचा विशेष संवाद। नमस्कार, आज आपण आलो आहोत इथे अनिराज टॉवर भांडूप येथे सुधांशु इन्फ्रास्ट्रक्चरचे मॅनेजिंग डायरेक्टर अभयजीत दुबे यांच्याशी बोलण्यासाठी। आता जाणून घेऊ त्यांच्याकडूनच की हल्लीच काही दिवसापूर्वी काय वर्तमानपत्रातून त्यांच्याबद्दलची काय माहिती छापून आली होती, तर सविस्तर त्याबद्दल त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की त्यांचं मत याबद्दल काय आहे। अभिजित जी, तुम्ही या सर्व गोष्टीवर आमच्या मध्ये आम्हाला काय प्रश्न विचारायचे ते तुम्ही आम्हाला काय स्पष्ट करा। सुधांशु इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी नेमकी काय काम करते आणि तिच्या स्थापनेपासूनचा प्रवास थोडक्यात जरा सांगा। नमस्कार, मी अभयजीत दुबे, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ सुधांशु इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड। आमची कंपनी स्लम डेव्हलपमेंट, रिडेव्हलपमेंट असं पद्धतीचं काम करतात। आम्ही सोसायट्या रिडेव्हलपमेंट करून लोकांना घर देतो, स्लम डेव्हलपमेंट करून गलिच्छ वस्ती घोषित जागेवर ज्या ज्या झोपड्या डेव्हलपमेंटला होत नसेल किंवा 30-30, 40-40 वर्षापासून झोपडपट्टी त्या जागेवर आहे, त्या जमिनी विकत घेऊन आम्ही स्लम डेव्हलपमेंट करतो आणि लोकांना राहता घर देतो। उरल्या जागेमध्ये आम्ही सेलचं पार्ट तयार करून मार्केटमध्ये खुल्या भावामध्ये विकतो आणि त्या पैशाने प्रोजेक्ट राबवतो आम्ही। धन्यवाद। आता हे सांगा जरा, गेल्या 2-3 दिवसापूर्वी स्प्राउट न्यूज मध्ये आपल्या कंपनी विरोधात जे आरोप छापण्यात आले आहेत त्यावर आपली प्राथमिक प्रतिक्रिया काय आहे? सर, स्प्राउट न्यूज हा कोण आहे आणि ह्याचा वैयक्तिक माझ्याशी काय बैर आहे काय हे तर मला माहित नाही। मी थोडक्यात सांगेन मी की त्या पेपरात ते उमेश गुजराती म्हणून नाव ऐकून तिथे नंबर पण दिलेला आहे। त्या नंबरावर मी स्वतःहून माझ्या मोबाईलवरून पण 2-3 वेळा कॉल केला, त्यांनी काय उत्तर नाही दिलं। मला आताही थोडं शॉकिंग वाटतंय की म्हणजे त्याच्याकडे असं छापण्याचा उद्देश काय आहे ते आजपर्यंत ना मला समजलंय ना तर माझ्या डोक्यात येतंय की बाबा की हे सर्व छापून म्हणजे तुम्ही काय त्याचा निष्कर्ष निघेल। बरोबर। आता हे सांगा की स्प्राउट न्यूजच्या बातमीत असं म्हटलं गेलं आहे की तुमच्या प्रकल्पामध्ये भूमाफियांशी संबंध आहे, यावर तुमचं काय म्हणणं आहे? सर, आता काय हा 21वी सदी आहे, हे आता 19वी सदी किंवा 20वी सदी किंवा 18वी सदी अशी नाही आहे।
आता जगात सर्व ट्रान्सफरन्सी झालेली आहे, क्लिअरिटी झालेली आहे. जो विकासाचं काम करतो, कसं करतो, कुठून फंड आणतो, जमीन कसं घेतो, ह्या सर्वांवर सर्व क्लिअरिटी गव्हर्नमेंटने दिलेली आहे. महाराष्ट्र सरकारने असं एक प्रोव्हिजन केलेलं आहे, महारेराच्या प्रमाणे सर्व क्लिअरिटी क्लिअर आहे. कोण भूमाफिया येणार आणि कोण कुठून 2 नंबरचे पैसे येणार हे सर्व बंद झाले. आता काही होत नाही. तुमच्याकडे प्रामाणिकपणा असेल, तुमच्यात पैसे असेल, तुमच्यात क्वालिटी असेल, बँके तुम्हाला पैसे देतात आणि तुम्ही प्रोजेक्ट राबवा आणि लोकांना राहतं घर द्या. हे सिस्टम आहे, दुसरं काहीच नाही सर. अच्छा, धन्यवाद. आता हे सांगा, स्प्राउट न्यूज मध्ये तुमच्यावर केलेले आरोप तुम्ही कसे पाहता? सर मला ते मी बोललो तुम्हाला की मला ते शॉकिंगच वाटतंय ते, कारण ज्या व्यक्तीला मी ओळखत नाही तो माझ्याबद्दल एवढं काय लिहितोय, तर माझे लिगल टीम आहेत, आता त्याच्यावर जबाब तयार करतायत, त्यांना नोटीस वगैरे पाठवतायत की भाई तुला प्रॉब्लेम काय आहे, तर काय ना काय उत्तर येईल तर आम्ही तुम्हाला कळवू. बरोबर. हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत का, की कुठल्या संदर्भात काही गैरसमज झाले? सर खोट आरोप नसेल तर तो व्यक्ती आमचा फोन उचलला असतं. त्यांनी व्हॉट्सअपला माझ्या लिगल टीमने त्यांना मेल केलेला आहे, नोटीस व्हॉट्सअपला केलेला आहे, व्हॉट्सअप पाठवलेला आहे. तो व्यक्ती फोन उचलत नाही, व्हॉट्सअप बघत नाही, मेलवर रिप्लाय देत नाही. म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटतंय की काय आहे ते. बरोबर. आणि या बातमीत दिलेल्या आकडेवारी, कागदपत्र किंवा घटनांमध्ये नेमकं काय चूक आहे? सर एकदमच चूक आहे ना सर. याच्यामध्ये कसलंही तथ्य नाही असं विचारायला गेलं तर त्याच्याकडे म्हणजे काही तथ्य नाही जसं तो बोलतोय. कारण प्रामाणिकपणा कुठेतरी असावं की बाबा हे पेपर आहे माझ्याकडे ओरिजिनल, की बाबा सुधांशूने इलिगल काम केलंय, तसं काहीच नाही ना. नुसतं पेपर उचलला आणि ई पेपर मधून टाकून दिलं आणि दुसऱ्यांदा फोन उचलायचा नाही आणि गप्प बसायचं, पत्ता सुद्धा त्याचा भेटत नाहीये. तर आता मी त्याच्यावर काय बोलू साहेब तुम्हाला? बरोबर. ज्या आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप करण्यात आले आहेत त्यासाठी तुमच्याकडे काय पुरावे आहेत जे आरोप खोटे ठरू शकतात? माझ्याकडे सर माझे IT रिटर्न मध्ये सर्व पेपर, माझे पैशाचं देणं घेणं हे सर्व क्लिअर कट लिहिलेलं आहे. मी गैरव्यवहार कोणाशी करत नाही. सुधांशू इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचा एकच सिस्टम आहे काम करण्याचं की आजपर्यंत आम्ही कोणीही कस्टमरने आमच्याकडे फ्लॅट कॅन्सल केलं तर आम्ही त्याचे पैसे सुद्धा कट करत नाही. रेराप्रमाणे 10% कट करायचं असतं, आम्ही नाही करत. आम्ही पूर्ण पैसे त्यांना परत देतो. अच्छा. काही ठिकाणी तुमच्यावर शासकीय संस्थानांना गोंधळ टाकण्याचा आरोपही लावण्यात आलाय, त्याची सत्यता काय? सर मी एक सांगू तुम्हाला की शासकीय कामामध्ये आपण काही गोंधळ घालत नाही. शासकीय काम शासकीय अधिकारी आपल्या पद्धतीने करतात. आम्ही विकासक म्हणून जेवढं आम्हाला जमतं तेवढं त्या हिशोबाने जेवढं आपल्याकडे अप्रुव्हल आहे, पेपरवर्क आहे, त्याच्यावरच आम्ही काम करतो. त्याच्या बाहेर आम्ही काम करत नाही. अच्छा. आता बरं, आता जेवढं आपल्याकडे अप्रुव्हल आहे, पेपरवर्क आहे, त्याच्यावरच आम्ही काम करतो. त्याच्या बाहेर आम्ही काम करत नाही. अच्छा. आता बरं, आता हे एक सांगा की सुधांशू इन्फ्रास्ट्रक्चरचे सध्याचे प्रोजेक्ट्स कोणते आहेत आणि त्यांच्या कायदेशीर बाबी पूर्ण आहेत का? अनिराज टावर सोसायटी आम्ही रिडेव्हलपमेंट करतोय. स्लम प्रायव्हेट रिडेव्हलपमेंट मध्ये स्लम मध्ये आम्ही हा प्रोजेक्ट राबवतोय. 3311 ची स्कीम आहे, ते PTC ची स्कीम म्हणून त्यांना जॉईन करून हा क्लबिंग करून आपण प्रोजेक्ट करतोय. क्लबिंग करायचा उद्देश काय होता तेही तुम्हाला कळवतो मी. कारण हा प्रोजेक्ट मध्ये 1000 मीटरचा सेटबॅक होता. हा प्रोजेक्ट एकही बिल्डर घ्यायला तयार नव्हता. माझं इथे रजिस्टर ऑफिस आहे, माझे 10 गाळे आहेत, म्हणून मी हे प्रोजेक्ट घेतलं की आपण नाही बनवलं तर कोण नाही बनवणार, बिल्डिंग पडतील. कारण बिल्डिंग C1 डिक्लेअर झालेली, लाईट पाणी BMC ने पोलीस स्टेशनने कट केलं होतं, लोक अंधारात होते, बिल्डिंगचे स्लॅब पडायला आलेला, म्हणून हे बिल्डिंग आपण बांधायला घेतलंय. अच्छा. आता एक सांगा, स्प्राउट न्यूजने जे आरोप केले आहेत, जसं हवामान प्राधिकरणाची परवानगी नसणे, लोकांची फसवणूक करणे इत्यादी, त्यावर तुम्ही काय उत्तर द्याल? सर माझ्याकडे सर्व परवानगी आहे. फायर डिपार्टमेंटची पूर्ण NOC घेतलेली आहे.
अच्छा. ते हॉलसाठी मला बोललेत की हॉलला ओसी नाही आहे. त्या हॉलला मी फायर डिपार्टमेंटची एनओसी आहे, कम्प्लिशन सर्टिफिकेट घेण्यासाठी माझं डॉक्युमेंट चालू आहे. टाकीचं काम पूर्ण होत आलेलं आहे, फायर सिस्टम काम चालू केलेलं आहे. बरोबर. आता थोड्या कायदेशीर बाबींकडे जरा वळूया. आपण या बातमीच्या विरोधात कोणती कायदेशीर पावले उचलली आहेत? कायदेशीर नोटीस, मानहानीचा दावा इत्यादी वगैरे असं काय तर आपण केलेलं आहे का? तर आम्ही त्यांना 7 दिवसाची नोटीस पाठवलेली आहे. स्प्राउट न्यूज आम्ही वाचलं परवा दिवशी. वाचल्यानंतर आम्ही त्याला नोटीस, लिगल नोटीस त्यांना पाठवलेली आहे. त्या नोटीसचा जबाब 7 दिवसामध्ये नाही आलं तर आम्ही त्याच्यावर मानहानीचा दावा दाखल भांडूप पोलीस स्टेशनला करणार. अच्छा. आता एक सांगा, कायदेशीर दृष्ट्या तुम्ही यावर कोणती कारवाई केली आहे का सध्या? नाही, त्यांच्यावर आता कारवाई नाही केली आहे. आम्ही त्यांना लिगल नोटीस पाठवलंय की बाबा तुमच्याकडे कुठेतरी कोणीतरी तुम्हाला मिसगाईड केलं असेल किंवा तुम्हाला काहीतरी खोटे पेपर काय दाखवले असेल तर तुम्ही अपॉलाइज करा की बाबा आमचं चुकलं, आम्हाला मिसगाईड कोणतरी केलंय. नसेल त्या मुद्दत संपल्यानंतर आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार डेफिनेटली, कारण आमच्या लिगल टीमने तसं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. कारण कंपनीचा रेप्युटेशन आहे, कंपनी मार्केटमध्ये चांगलं काम करते आहे. तर लोकांचं भलं करण्यासाठी, लोकांचं चांगलं होण्यासाठी मला त्यांच्या विश्वासासाठी हे काम करावं लागणार आणि आम्ही लिगल ऍक्शन आम्ही घेणार. त्यालाच धरून एक दुसरा प्रश्न मला विचारायचा आहे. स्प्राउट न्यूज पेपर किंवा त्यांच्या पत्रकारांवर बदनामीचा दावा करणार आहात का? येस, आम्ही त्यांच्या बदनामीचा दावा आम्ही त्याच्यावर टाकणार आहे. अच्छा. हा, बदनामीचा दावा आम्ही टाकणार आहे आणि कंपनीचा, तुमच्यामुळे कंपनीचा मोठ्या प्रमाणात लॉस होतोय. बरोबर. त्याचाही मोबदल तुम्हाला द्यावा लागणार. आम्ही ते केस हायकोर्टात दाखल करणार. बरोबर. ही बातमी प्रकाशित करण्यापूर्वी पत्रकारांनी तुमच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया मागितली होती का कधी? साहेब, मी वारंवार तुम्हाला बोलतोय की त्यांचा एकही फोन मला आलेला नाहीये आणि मी फोन केल्यावर ते फोन उचलत नाहीये. अच्छा. हा, त्यांनी माझी प्रतिक्रिया जाणल्याशिवाय, पेपराची पडताळणी केल्याशिवाय असं ई न्यूज वगैरे मध्ये पेपरमध्ये टाकणं हे एकदम चुकीचं आहे. अच्छा. बरोबर. आता एक सांगा, या बातम्यांमुळे तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर काय परिणाम झाला आहे सध्या? सर, काय आहे ते हे सर्व बघून काही मेंबर्स लोकांना जात आहे, काही रिलेटिव्ह लोकांनाही पोहोचत आहे. बरोबर. तर ते वैयक्तिक आणि मानसिक त्रास खूप सहन होतोय. कारण लोकांना एक आपली जे छवी आहे ते लोकांच्या समोर काय आहे की बाबा हा विकासक आहे आणि हा प्रामाणिकपणाने काम करतो. लोक मला ह्या दृष्टिकोनाने बघतात, कारण आजपर्यंत आपण लोकांचं चांगलं केलंय, पण हा माणूस येऊन आपल्याला पूर्ण विलनच बनवून टाकलंय मार्केटमध्ये की हा सुधांशू डेव्हलपर म्हणजे हा विलनच आहे. अच्छा. त्याचा तथ्य पुरावे काहीच नाही. बरोबर बरोबर. आता या बदनामीमुळे तुमच्या क्लायंट्स, बिझनेस पार्टनर कडून काही प्रतिक्रिया आल्या आहेत का? हा, माझे बहुतेक क्लायंट्स मला फोन करतायत. काही क्लायंट्स तुम्हाला आता भेटतील पण ऑफिसला, किंवा त्यांना फोन करून तुम्ही त्यांचं ते जाणीव घ्या, त्यांचं जानकारी घ्या. भरपूर लोक मला बोलतायत की साहेब तुमचं नेचर असं नाही आहे, का तुम्ही सहन करताय. पहिलं क्वेश्चन असं आहे. लोक मला मेसेज सुद्धा करतायत की साहेब तुम्ही आता स्वतःची काळजी घ्या आणि टेन्शन जास्त घेऊ नका, हे लोक तुम्हाला बदनाम करण्याचं कट करतायत ते. आता एक सांगा, या प्रकरणातून आपण काय शिकलात आणि यापुढे आपण तुमचं प्रतिमान जपण्यासाठी काय उपाययोजना आपण करणार आहात? मी साहेब, जे हे प्रकरण झालंय त्या प्रकरणातून आपण एकच शिकलंय की आपल्या जवळपास जो माणूस असेल त्याच्यावर पण बारीकीने नजर ठेवलं पाहिजे. त्याच्याशिवाय तुमचा घात बाहेरचा माणूस करू शकत नाही. तर कुठेतरी हे शिकलोय साहेब मी. तुम्ही आता लोकांना या संदर्भात कसं आश्वस्त करणार आता?
सर मी एवढंच म्हणेन साहेब, मी आजही मी विकासक आहे, तरी पण मी नोकरी करतो, या सिस्टम मध्येच काम करतो मी साहेब. मी सकाळी 10 वाजता येतो, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मी जॉब करतो. या प्लॅनिंग मध्येच मी ऑफिसला येतो. तर मी लोकांना भेटतो, लोकांच्या प्रश्नाची उत्तर देतो, लोकांच्या मोबाईल उचलतो, लोकांचा फोनवर बोलतो आणि लोकांचं काम करून देतो साहेब. म्हणून लोकांना एवढंच माझं बोलणं असेल की दुबे कोणालाही फसवणारा व्यक्ती नाही आहे आणि आयुष्यात कधी फसवणार पण नाही. तुम्ही तुमच्या कष्टाची कमाई आपल्या प्रोजेक्टमध्ये दिलेले आहात. तुमचे पैसे सेफ आहे, काही तुम्ही काळजी करायचं नाही आणि चांगल्यापैकी बिल्डिंगचं काम करून तुम्हाला राहतं घर चांगल्यापैकी बांधून तुम्हाला क्लिअर करून देऊ. तुम्ही कसलंही काळजी करायचं नाही. तुम्ही यालाच एक जोडून प्रश्न आहे दुबेजी, सुधांशू इन्फ्रामध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? साहेब मी माझ्यावर विश्वास करून ज्या व्यक्तीने ज्या लोकांनी पैसे माझ्या इथे फ्लॅट परचेस केलेले आहे, गाडे परचेस केलेले आहे, आतापर्यंत माझ्या भरोश्यावर सर्व ट्रस्टवर हे सर्व केलेलं आहे, त्यांना एकच रिक्वेस्ट आहे की शांत राहा. तुम्ही शांत झोपा, कारण मी तुमच्यासाठी जागरण करणारा व्यक्ती आहे. मी रात्रदिवस एक करेन, पण तुमचं काम करून तुमचं घर तुम्हाला लवकरात लवकर बांधून देईन साहेब. आणखी एक सांगा, त्यांच्या पैशांचे किंवा व्यवहार पूर्ण सुरक्षित आहेत का? ते महत्वाचं आहे साहेब. पैसे मेंबर लोकांचे ज्या विकासकाकडून माझ्या ते आले आहेत, रेरा अकाउंटला आहे किंवा ज्या पैसे काम करतो त्याचे पैसे आलेले आहेत, ते 110% मी बोलेन तुमचे सुरक्षित आहे आणि कामामध्ये पैसे गुंतलेले आहे. कामाचे प्रोग्रेस तुमच्या नजरेसमोर आहे. आम्ही आता जाणून बुजून जेवढ्या मेंबर लोकांनी आमच्याकडे फ्लॅट दुकानं घेतले आहे त्यांना आम्ही व्हॉट्सअपला स्टेटस लावतो आणि त्यांना सकाळ त्यांना अपडेट पाठवत राहतो की लोकांना समजलं पाहिजे की काय काम चाललंय साईडवर. बरोबर, धन्यवाद. आता एक शेवटचा प्रश्न आपल्याला की एकंदरीत या सर्व परिस्थितीत जे काय घडलंय त्याबद्दल आपण जनतेला आणि ग्राहकांना काय संदेश द्याल, जेणेकरून त्यांना पुढे अशा गोष्टीला जर सामोरं जावं लागलं तर? जनतेला मी एवढंच आवाहन करेन साहेब की भरोसा ठेवा आणि माझ्या पाठीशी तुम्ही उभे आहेत, आताही उभे आहेत, पुढेही भविष्यात उभे राहा. मी तुमचं मान खाली होईल असं काहीच काम करणार नाही, ही गॅरंटी आहे. धन्यवाद. हे होते आपल्यासमोर साहेब अभिजित दुबे, अनिराज टॉवर्सचे सर्वेसर्वा मॅनेजिंग डायरेक्टर सुधांशू इन्फ्रास्ट्रक्चरचे, आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. जे काही आरोप त्यांच्यावर झालेले आहेत ते त्यांनी त्यांचं सर्व प्रश्नांचे त्यांनी उत्तरं दिली आहेत. तर यासाठी धन्यवाद. आता आपण जाणून घेऊ अनिराज टॉवर्स या ठिकाणी काय असलेले रहिवासी ज्यांची स्वतःची घरं या ठिकाणी आहेत, त्यापैकी एक आता आमचा संपर्क झालेला आहे. ते काय म्हणतात या दुबेजींबद्दल आणि या प्रोजेक्टबद्दल ऐकून घ्या त्यांच्यासोबत. हेलो, जय श्री राम. मेरा नाम वीना तिवारी है. मैं यहाँ से 14-15 साल से इस बिल्डिंग में रह रही हूँ, नीरज टावर में. यहाँ पे कोई भी बिल्डर आने को तैयार नहीं था, लेकिन हमारे अपना अभिजीत दुबे जी जो इनका जो प्रोजेक्ट इन्होंने अपने बलबूते पे ये उठाया इतना बड़ा कि लोग इनको इतना परेशान कर रहे हैं, इतना तंग कर रहे हैं. सबको अपने अपने घर मिल चुके हैं, अपने सोसाइटी में जो उनके दुकानें हैं, शॉप है, सब मिल चुका है. सब कुछ होने के बाद भी ये 4 जन जो इतना परेशान कर रहे हैं, उनको टॉर्चर करते हैं, मैसेज लिखते हैं, ऑफिस में ऊपर जाके गलत लोगों से गलत बातें बोलते हैं, जिनके बाद क्या होता है कि इनके काम में प्रोजेक्ट में रुकावट आ रही है. लोग अगर कुछ आना चाहते हैं या बिल्डिंग में कुछ खरीदना भी चाहेंगे तो लोग 10 बार सोचेंगे. तो इसलिए मैं चाहती हूँ कि अच्छे से काम होना चाहिए, उनको कोई टॉर्चर नहीं करना चाहिए. वो बहुत अच्छे इंसान है. उन्होंने ये भी बोला है कि मैं आपको सब कुछ, आपको रेंट भी दूंगा, आपको घर भी अच्छे से बना के दूंगा, कोई टेंशन नहीं है, लेकिन प्लीज एक बार लोगों का घर मिल जाना चाहिए. वो इतना रिक्वेस्ट करते हैं, लेकिन आए दिन इतना टॉर्चर, इतना हमको परेशान करते हैं. हम खुद उनकी तबीयत ना खराब हो, हम लोग खुद को टेंशन होती है. हम उनके लिए प्रेयर करते हैं कि भगवान उनको तंदुरुस्त रखे, हेल्दी रखे, ताकि वो इस प्रोजेक्ट को पूरा कर सके. लेकिन 4 है, मोहन जानी है, शैलार है, कृष्ण शैलार है, और भी 2 जन है, जो मैं नाम मिस कर रही हूँ, मुझे याद नहीं आ रहा. लेकिन इसकी वजह से ये लोग बहुत परेशान हो गए. आए दिन बीच में गलत काम करके ऊपर चले जाते हैं. अभी किसी ने काम रोका, कभी स्लिप फाड़ देते हैं, कभी कुछ कर देते हैं, तो नाम इनके ऊपर आएगा ताकि इनके ऊपर केस हो, काम रुकेगा.
हम इतने 6 साल से रेंट पे रह रहे हैं, तो अभी हम भी चाहते हैं कि अभी इन्होंने हमारे से वादा किया है कि हम दिसंबर तक आपको घर दे देंगे, और ये अगर ऐसे परेशान करते रहेंगे, तंग करते रहेंगे, तो हमको घर कैसे मिलेगा? घर बिकेंगे तो ही हमको भी रेंट मिले। रेंट हमें भी मिलता है, लेकिन ऐसा नहीं, ठीक है हम मिडिल क्लास के, हम भी जॉब करके काम करते हैं, लेकिन जब भी हमको मिडिल वालों को भी वो देखते हैं, पैसे वालों को भी देते हैं, लेकिन कभी कभी जब ऐसा काम रहेगा तो काम रुकेगा, पैसा कैसे देंगे किसी? लेकिन उनकी जबान है कि वो देंगे तो देंगे, मुझे पूरा भरोसा है उनके ऊपर। थँक यू। हे पाहिलं असेल कशी प्रतिक्रिया या इकडचे रहिवासी देत आहेत आणि या अनुषंगाने अनिराज बिल्डर्स यांचं काम अशा पद्धतीने सुरू आहे आणि शासनाने नक्कीच याची दखल घेतली पाहिजे। हां, धन्यवाद। मेरा नाम मोहन पीक है, मैं इधर का होल्ड मेंबर है। 15 से 20 साल इधर रहा था, उसके बाद होने के बाद बिल्डर को दिया, उसको लिए दूसरी जगह रहते हैं भाड़े पे। हम लोग वहाँ दूसरा प्रॉपर्टी नहीं है, हमारे में सब छोटा आदमी है, कैसा भी करके हमारे घर चाहिए। ये दुकान वाले लोग सब लपड़ा करते हैं, ब्लैकमेल करते हैं, वो सब बंद करना पड़ेगा। कोई दादागिरी करता है, कोई ऐसा करता है, कोई ऐसा करता है, और बिल्डिंग बोलते हैं अच्छा नहीं बनाया, ओसी नहीं, पीसी नहीं, काम अच्छा नहीं, काम सब बढ़िया है और अच्छा तरफ से चल रहा है। थोड़ा कुछ लोग इसको अर्चन कर रहा है, उसको बंद करना चाहिए। अब ये किसी ने तो पेपर में कुछ आर्टिकल आया है उनके बारे में, आपको क्या लगता है? बहुत गलत है, फ्रॉड है सर, फ्रॉड है, गलत है, वो न्यूज़ गलत है। ऐसा क्या सुना ही नहीं, वो सबको बुला रहे हैं, ऐसा बोलो, ऐसा बोलो, ऐसा करो, ऐसा करो। 2-4 लोग दूसरे को बुला के लंबड़ा करने की कोशिश कर रहे हैं। हाँ बोलिए, आपको क्या कहना है? हाँ, मैं यहाँ का रहवासी हूँ, टेनेंट हूँ यहाँ पे। निमीन हिमराज छेड़ा मेरा नाम है। मेरा भी यहाँ पे एक फ्लैट था 1 BHK, जो दुबे जी ने अभी उसको इंक्रीमेंट करके 2 BHK कर दिया है, जो एग्रीमेंट के हिसाब से था। अब जो चल रहा है वो एग्जैक्टली अतुल ठक्कर और ये कमर्शियल वाले मिलके दुबे जी को ब्लेम कर रहे हैं, न्यूज में डाल रहे हैं। इससे क्या हो रहा है कि हमारी फैमिली भी अफेक्टेड हो रही है कि हमको फ्लैट मिलेगा नहीं मिलेगा। ये लोग को एक ही काम है कि प्रोजेक्ट स्टॉप करना है और दुबे जी को हैरेसमेंट करना है। अभी हम रेसिडेंशियल वाले को यहाँ से वहाँ फ्लैट कभी लीज होने के बाद यहाँ से वहाँ जाना पड़ता है। अभी इनका काम है कि फ्लैट को स्टॉप करना है, फ्लैट का जो भी काम करना है इनको स्टॉप करना है, और कुछ काम नहीं है। और ये अतुल ठक्कर जो है मेरे समाज में भी सबको फोन कर रहा है कि ये दुबे जी का ऐसा चल रहा है, फ्रॉड चल रहा है, उनको बोलो कि उनको सपोर्ट नहीं करें। मैं दुबे जी को ही सपोर्ट करूंगा, क्योंकि मुझे पूरा भरोसा है दुबे जी हमको रेसिडेंशियल फ्लैट प्रॉपर वे में बना के देंगे, और जो भी हमारा रेंट जो क्लियर करने वाला है दुबे जी, वो भी हमको बोला है कि वो भी क्लियर कर देंगे। हमको पूरा उन पे भरोसा है। और अतुल ठक्कर जी को मैं एक ही बात बोलना चाहूंगा कि प्रोजेक्ट बहुत सारे प्रोजेक्ट्स बंद भी है, बहुत सारे। हमारा तो बिल्डिंग इतना गंदा था कि कोई भी बिल्डर आने को भी तैयार नहीं था। जब दुबे जी ने ये बिल्डिंग लिया तब बहुत सारे जन को ईर्ष्या हुई कि ये कैसे करेगा, हम देखते हैं। बहुत सारे जन ने इनके ऊपर इल्जाम भी लगाया, बहुत कुछ किया, बट दुबे जी ये प्रोजेक्ट करके रहेंगे। और हमारा जो फ्लैट है वो दुबे जी ने बोला है कि 2 साल के अंदर वो कंप्लीट करके दे दें। तो अभी जो आर्टिकल जो छपके आया है हाँ पेपर में, हाँ, उसमें आपको उसके बारे में क्या कहना है? कितना सच लगता है उसमें? नहीं, मुझे वो जो भी उन्होंने छापा रहेगा वो मुझे सही नहीं लग रहा है। वो एग्जैक्टली उनके वर्ड्स है। उनको अगर कुछ तकलीफ है तो वो उनका तकलीफ हमारा तकलीफ उन्होंने कुछ सुना नहीं है। और हमारा तकलीफ दुबे जी ने सुना था जब हमारा बिल्डिंग का कंस्ट्रक्शन जो सामजी भाई ने किया था एकदम वीक था, और तभी दुबे जी ने ये प्रोजेक्ट लिया था। और वो प्रोजेक्ट लेने के बाद आज हमको पता चल रहा है कि कंस्ट्रक्शन क्वालिटी क्या है जो दुबे जी ने दिया है सबको, कमर्शियल वाले लोग को। जो कमर्शियल वाले जो भी आज केस कर रहे हैं, जो भी कर रहे हैं, आज उनको सब मिल गया है। इसके लिए वो सब कुछ कर रहे हैं। जैसा जानी है, टेलर है, ये लोग को सब कुछ दुबे जी ने दे दिया। इतना अच्छा स्पेस बना के दे दिया है कि मेरे ख्याल से पहले जो था और आज हम लोग आता आपण काही या सुधांशु इन्फ्रास्ट्रक्चर जे काही मेंबर्स आहेत, जे रिसेलर आहेत, जे टेनेंट्स आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की या संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे। हे जे पेपरमध्ये जे आर्टिकल ज्यांनी छापून आणलेले आहे त्या संदर्भात काही गृहस्थ आलेले आहेत तर त्यांच्यावर जाणून घ्या। बोलिए आप क्या? मेरा नाम रुपेश बंगेरा, मैं यहाँ पे फ्लैट परचेज किया हूँ। मेरा 1902 फ्लैट नंबर है। और ये जब प्रोजेक्ट मैंने लेने का विचार किया था तभी अतुल ठक्कर करके एक बंदा था जो इधर एजेंट का काम कर, उन्होंने ही मुझे प्रपोजल दिया था कि ये प्रोजेक्ट अच्छा है, आप इसमें इन्वॉल्व हो जाओ।
लेकिन अभी कुछ महीनों से ये चालू है कि वो ही मुझे मैसेज कर रहा है कि ये प्रोजेक्ट गलत है, ये स्कैम चल रहा है, ये फ्रॉड, नीरज का जो प्रोजेक्ट है ये फ्रॉड है, ये कंप्लीट होने वाला नहीं है, ऐसा सब भेज रहे हैं। तो मैं तो दुबे जी के साथ हमेशा खड़ा रहूंगा, क्योंकि मुझे लग रहा है कि ये प्रोजेक्ट मेरे लिए लायबल है। तो आपको भरोसा है उनके ऊपर? मुझे पूरा भरोसा है उन पे कि ये प्रोजेक्ट बन के तैयार होगा। ठीक, ओके। बताइए आपका नाम? मेरा नाम मोहन सिंह है। हम लोग यहाँ पे पूरा में टैलेंट है नीरज टावर के, और हम लोग ने ये बिल्डिंग रीडेवलपमेंट के लिए 8-10 साल पहले से हम लोग ना प्रोजेक्ट के अंदर आए थे, और इनमें हमारे पास कोई बिल्डर नहीं आता था। एक बिल्डर हमारे पास माटुंगा का आया था और एक हमारे दुबे जी आए थे। तो वो बिल्डर हमको कुछ दे नहीं रहा था, प्रॉपर ज़्यादा बढ़ा के जगह भी नहीं दे रहा था, और रेंट भी देने का उसने मना किया था। वो भी 15,000 बोलते थे रेंट मिलेगा, और दुबे जी ने रेंट जो है, जो मार्केट रेंट चल रहा था उस टाइम को, वो दिए। और दुबे जी हमारे बहुत पुराने फ्रेंड है, और हमारे नीरज टावर में उनके 8 गाले थे, एक फ्लैट था, और हमारा ट्रस्ट उसके ऊपर पहले से ज्यादा था, क्योंकि हमारे अच्छे फ्रेंड और नेबर थे। और ये जो बिल्डिंग है वो बन के रहेगी। इसमें भी जो बंदे गलत काम कर रहे हैं, स्टार्टिंग से उनका यही व्यवहार रहा है बिल्डिंग बनाने के अंदर, कि अभी बिल्डिंग नहीं बनाना है, ये नहीं देना है, वो नहीं देना है। हमारा बिल्डिंग का कंडीशन भी खराब था। अच्छा। फिर भी वो बंदे बोलते थे कि ना रीडेवलपमेंट नहीं करना है, और जब से रीडेवलपमेंट का दुबे जी को प्रोजेक्ट दिया है, तब से वो कुछ बंदे जो है स्टार्टिंग से ही उनके ऑपोजिट में रहे, और आज भी वही बंदे ऑपोजिट में चल रहे हैं। और अभी जो ये नीरज टावर है ये बन के रहेगा, और दुबे जी जो है बना के इसको क्लियर करेंगे। अच्छा, ओके। आता आपल्याकडे असे पण काही सदस्य आहेत जे पूर्वी त्यांच्या प्रकल्पात त्यांना घरं मिळाली आहेत किंवा त्यांनी बुकिंग केलेल्या, त्यांच्याशी जाणून घ्या की त्यांची प्रतिक्रिया काय आहे। आपलं नाव? माझं नाव जयसिंग आनंदा महाडिक, हे रेखा लाड आहेत आणि ह्या रेषा कदम आहेत। आम्ही भांडूप अमोल सोसायटीचे मेंबर आहे आणि मी चेअरमन आहे। आम्ही हे सगळे कमिटी मेंबर आहे। आम्ही ज्यावेळेला रिडेव्हलपमेंट करायचं त्यावेळेला भरपूर बिल्डरला आणलेलं होतं, बिल्डर आलेले होते, तुम्हाला हे देऊ ते देऊ, पण आम्हाला त्यांच्यावर भरोसा नव्हता, फक्त दुबे साहेबांच्यावरती भरोसा होता, कारण ते इथं स्थानिक राहणारे आहेत। आणि नीरज टावर आणि भांडूपमध्ये बरेचसे प्रकल्प, कांजूरला वगैरे त्यांनी प्रकल्प पुढे केलेले आहेत, आणि त्याच्या भरोश्यावरती आम्ही दिलेलं आहे। आमचं काम व्यवस्थित सुरळीत चालू आहे, 9 माळे झालेले आहेत, आमच्याकडे काही प्रॉब्लेम नाही। पण आमच्याकडे ह्या ठक्कर नावाचा माणूस आहे, हा नेहमी आम्हाला फोन करून आमच्या मेंबरचे नंबर मागतो। काही लोकांचे नंबर मिळालेले आहेत, त्यांना पण फोन करून सांगतो की तुम्ही माझ्याकडे या, तुम्हाला घर मिळणार नाही, तुमचे वकिलाचे पैसे पण मी भरतो, पण तुम्ही आमच्याकडे, आणि हे दुबे फ्रॉड माणूस आहे असं खोटं सांगून पण आमच्या लोकांनी त्याला अजिबात ही दाद दिलेली नाही, त्याला विरोध केलेला आहे। इथून पुढे तू आम्हाला फोन केलास तर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तुझी कंप्लीट करू, अशा पद्धतीने आमच्या सगळ्या मेंबरनी त्याला सांगितलेलं आहे। आणि आम्ही दुबे साहेबांच्यावर आमचा विश्वास आहे, आमची बिल्डिंग पूर्ण होणार आहे, आणि आता चालू पण काम आहे, व्यवस्थित सुरळीत चालू आहे। बरोबर, काय म्हणायचं आपल्याला? काय आमचा आहे भरोसा। हा, चालू आहे। मला अडचणी सगळ्यांनाच येतात, हो, बोला। पण दुबे साहेब व्यवस्थित आहे। माझं नाव रेषा कदम आहे, आणि गेली 2020 पासून आम्ही दुबे साहेबांना ओळखतो। ते इतक्या छान पद्धतीनं लोकांना हँडल करतात, आणि हँडल करून सुद्धा शांत बसत नाहीत। ते इतके घरातले झालेत आमच्या, आणि आपुलकीने खूप छान बोलतात। मला तर ते माझ्या मुलासारखे, लहान भावासारखे वाटतात। कधी आलं तरी ते आदरातिथ्य करतात, आणि कधीही कोणाचं नुकसान करतील असं वाटत नाही। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 11 जुलैला मी जेव्हा ते वाचलं, कोण ते पाटील आणि ठाकूर होते त्यांचं ठक्कर, ठक्कर, त्याच्यानंतर मी स्नेहाला फोन केला, आणि स्नेहाला म्हटलं त्यांना खूप चांगले आहेत, अशा चांगल्या लोकांना कोणी वाईट बोललेलं आम्हाला तरी आवडणार नाही। मी भांडूप अमोलमध्ये राहते, अमोलची मी मेंबर आहे, पण ह्या दुबे साहेबांना ज्यांनी कोणी अडकवले ते अतिशय सूडबुद्धीनं उगवलेलं आहे। ते स्वतःच्या फायद्यासाठी, ते स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी काय केलं असेल तर ते चुकीचं आहे। त्यांना म्हणजे त्यांनी माफ करूच नाही दुबे साहेबांनी, एवढंच माझं म्हणणं आहे। आणि काय असेल तो प्रॉब्लेम त्यांचा सॉल्व्ह करावा। हे होते सर्व त्यांचे कमिटी मेंबर्स, जुने भाडोत्री, ज्यांचे फ्लॅट्स इथे त्यांनी आधी घेतलेले, पूर्वी घेतलेले, म्हणजे सर्व ही लोक यांच्या समर्थनात आलेली आहे। जी बातमी खोटी इथं छापून आणलेली आहे
त्या संदर्भात त्यांनी आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे. काय तर आपल्याला काय म्हणायचंय, बोला. सर, दुबे सरांनी जे आमचं प्रोजेक्ट घेतलेलं आहे तेवढं व्यवस्थित आणि चांगलं करून देत आहे, पण आता जे बोलतायत त्यांना काय होतंय ते समजत आहे. माझ्या घरी एवढं प्रॉब्लेम पहिलं झालं होतं, जुनं होतं पहिलं, तेव्हा सगळं कोणी काय विचारलं नाही. आता सगळे एवढे उडतायत, पण तेव्हा कोणी विचारलं नाही की काय मॅडम तुमच्याकडे काय झालंय, कसं झालं, काय झालं. सकाळी सकाळी किचन मध्ये माझी स्लॅब पडली होती, एवढं की आम्हाला कुठे काय झालं नाही. पण दुबे सरांनी आम्हाला एवढी हेल्प केली होती. लगेच बीएमसम मधून माणसं आली, ते बोलायला लागले की तुम्ही एका तासात घर खाली करा म्हणून. आता ते सर, आमच्या बिल्डिंग मधलं कोणी आलं नव्हतं, पण ते दुबे सर बोलले, ते लगेच सकाळच्या सकाळ 7 वाजता पहाटे येऊन उभे राहिले. ते बोलले की नाही सर, बघा मॅडम एकटे आहेत, त्यांची पोरं छोटी आहेत, त्यांचं जे काय असेल ते आम्ही त्यांना हेल्प करू, पण एका तासात नाही, आम्ही 4 दिवसात त्यांना कुठे घर बघून आम्ही त्यांना शिफ्ट करूया. पण तुम्ही सध्या त्यांना परेशान करू नका. आणि काय नाही, आता जे काय जे बोलतात ना त्यांना सगळं त्यांचं सगळं भेटलंय, सगळं झालेलं आहे. आता मेहरबानी करून ते आम्हाला आमचं घर बनवून द्या ना. पण कशाला एवढी अडचण करताय समजत नाही आपल्याला. बरोबर.